मी काय म्हणते आई, आज किती पोळ्या टाकायच्या आहेत आपल्याला? किती पोळ्या भाकरी काय? किती 5-7च टाकू असं? तुम्हाला भूक नाही? पण मला आहे बरं, मी पोटभर जेवणार. मग चालू चालू टाकल्या जातील बाकीच्या पोळ्या असं? तर पहिलेच 2-4 वाढवून टाकल्या तर काय? हां, परत परत तेच काम वाया जातं असं. जास्त पोळ्या केल्या नाही, चालू केल्या जातील गरम गरम असं. हां, बघते बरं. भात कितीचा टाकता? पावशेरचा? कमी पडेल असं? एवढे लोक आहे, मला असं वाटते की भात कमी पडेल. काय कमी पडला तर तेव्हाच्या तेव्हा टाकला जाईल गरम गरम असं. टाकून देऊ ना आधीच जास्त काय. खिचडी किती टाकू? पावशेरचीच टाकू असं? दुपारच्या बाकीच्या पोळ्या आहेत काही, थोडंफार ते खाल्लं जाईल असं. हां, नाही आहे, मी दुपारचं खाते, मला काही प्रॉब्लेम नाही. पण खिचडी असली ना तर मला नाही आवडत, मला खिचडीच आवडते. खिचडीच मी पोटभर खाते. मग वाया जाता असं? कशाला वाया जाईल? बघा, मागील जे संवाद आपण ऐकले त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की गरम गरम केलं जाईल, ताजं ताजं केलं जाईल, वाया जातं अन्न, किंवा मग शिळं खातो. शिळं खाणं काही गैर नाही. सकाळचं दुपारी आपण नक्कीच खाऊ शकतो, त्याबद्दल काही वाद नाही. काही गोष्टी शिळ्या पण छान लागत असतात, त्याबद्दलही काही मत नाही. परंतु हे जे काही अर्थी वाया जातं वाया जातं वाया जातं, हे जे आहे हे मला वाटतं चुकीचं आहे. बघा, आपण वाया अन्न कसं जाईल बरं? वाया अन्न जाऊ शकत कसं? बघा, निसर्गाने आपण ज्या या भाकरी पोळ्या जास्तीच्या कमीच्या ज्या काही होत असतात त्याच्यावर निसर्गाने परिसरात प्राणी निर्माण केले येते की मांजर आहे, कुत्रा आहे, गाय आहे, बैल आहे, हे की नाही? पूर्वी तर लोक त्यांना ताजं अन्न खाऊ घालायचे. समजा ठीक आहे, आपल्याकडनं ताजं अन्न खाल्लं जात नसेल तर एखाद 2 पोळी शिळी पण पडली तर ती ह्या प्राण्यांना आपण देऊ शकतो, तर ते वाया जाणं असं म्हटलं जाणार नाही. आणि 2-4 पोळ्यांसाठी कशाला उगाच डबल 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 तेच काम करायचं? ते आपण वाचन करणे, हे की नाही, गप्पा मारणे, स्वतःसाठी जगणे, याच्यासाठीही आपण ह्या कामाचा उपयोग, ह्या वेळाचा आपण उपयोग करू शकतो. माझं म्हणणं जर आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.